नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा लावण्याला सुनवत असतो की हे जे सगळं काही आपल्याला डील मिळालंय ते फक्त मिस इंदोरमुळे. मिस इंदोरने जर सगळं सांभाळून घेतलं नसतं तर आजच्या या इनॉग्रेशनबद्दल आपण बोलत बसलो नसतो. तिने त्या सांभाळून घेतलंय प्रेझेंटेशन, त्यामुळे हे सगळं झालंय. तर याचं क्रेडिट हे तिला मिळालंच पाहिजे. त्यामुळे मिस इंदोर ही माझ्यासोबत इनॉग्रेशनला असेल. शिवाय आफ्टर ऑल शी इज माय वाईफ, त्यामुळे ती माझ्यासोबत या फंक्शनचं इनॉग्रेशन करेल, असं ईश्वरीकडे बघत अर्णव बोलतो. लावण्य त्याच्याकडे बघतच राहते. ईश्वरी आता मनातच विचार करते की सर जेव्हा मला माझी ईश्वरी किंवा माझी बायको असं सगळ्यांसमोर जेव्हा बोलतात तेव्हा मला इतकं छान का वाटतं. ईश्वरी, हे काय हे सगळं? म्हणजे सर जेव्हा हे तुला असं बोलतात तेव्हा अगदी सगळं जग अगदी मुठीत आल्यासारखं का वाटत असतं? तेव्हा काहीतरी वेगळंच वाटतं माझ्या मनाला, म्हणजे खूप आनंद वाटत असतो, असं ईश्वरी आता स्वतःच विचार करत असते. त्यानंतर मग आता अर्णव हा म्हणत असतो की हे बघ, आता आज इनॉग्रेशन आहे तर सगळ्यांनी वेळेवर पोचायला हवं आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी अगदी परफेक्ट प्लॅनिंग केलं पाहिजे. मग सगळेजण येताय ना तुम्ही? त्यावेळेला आता लगेचच पुढे आकाश म्हणायला लागतो की दादा, आय मस्ट से की नवरा असावा तर तुझ्यासारखा. तेव्हा लगेचच आकाशला अर्णव म्हणतो की नो नो आकाश, देर इज अ वन चेंज. खरं बघायला गेलं तर वाईफ असावी तर मिस इंदोरसारखी, सगळं काही नवऱ्याच्या मनातलं अगदी व्यवस्थितपणे ओळखणारी. असं म्हटल्यावर आता लगेचच अंजलीला ते खूप आवडतं. अंजली म्हणते की हाऊ स्वीट, खरंच किती गोड गं. असं म्हणून दोघंही एकमेकांकडे ईश्वरी अर्णव आता बघायला लागतात. तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की बरं ताई, मामी, तुम्ही पण येताय ना इनॉग्रेशनला? तेव्हा मग लगेच अंजली म्हणते की अर्णव, त्याचं काय ना यावेळेला मला नाही जमणार आहे, कारण जरा ना अजूनही मला थकवा आहे, गळल्यासारखं वाटतंय, त्यामुळे मला आता यावेळेला तरी जमणार नाही आहे. तेव्हा लगेच मामी तोंड वर करून पण मी असं बोलायला जाणार तेवढ्यात तिला लावण्य तिथून खुणावते की नकार दे, येऊ नकोस. तेव्हा मग मामाला बघत ती म्हणते की पण मला यायला नाही जमणार. तेव्हा मग अर्णव म्हणतो की का, काय झालं? तेव्हा मामी म्हणते की अरे अर्णव, आता अंजली घरी थांबणार आहे, मग तिची काळजी घ्यायला तिला काय हवं नको ते बघायला कोणीतरी असायलाच हवं ना घरात, त्यामुळे मी थांबते. तेव्हा मग अर्णव म्हणतो ऑल राईट, चालेल. त्याच वेळेला आता ईश्वरीला लगेच अंजली म्हणते की बरं ईश्वरी, आता जातेसच आहेस ऑफिसमध्ये, अर्णवच्या खांद्याला खांद्या लावून तुला इनॉग्रेशन करायचं आहे की नाही, तर मस्तपैकी छान तयार होऊन जा आणि अर्णव राजे शिर्के, मिसेस अर्णव राजे शिर्के अगदी मस्तपैकी शोभली पाहिजे, खूप मस्त तयार होऊन जा, असं अंजली तिला बोलते. आणि मग ईश्वरी म्हणते की हो ताई, आणि अंजली म्हणते की बरं ठीक आहे, चला तुमचं चालू दे, मी येते, जरा पडते. असं म्हणून अंजली आता आतमध्ये जात असते तेव्हा राकेश तिला तिथून घेऊन चाललेला असतो. आणि त्यानंतर मग आता अंजली तिथून निघून गेल्यानंतर लावण्या म्हणते की ओके चला देन, मी पण निघते, मला पण बरीच कामं करायची आहेत. असं म्हणून ती पुढे जाते. तर वल्लरी तिला सोडायला जाते आणि म्हणते की मी आलेच हां, जरा लावण्याला पुढे सोडून. मग ती पण निघून जाते. तेव्हा मामा आणि आकाश तिथे बसतात. मामा चहा घेत असतो. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की बरं, आता सगळं ठरलेलं आहे, ताई आणि मामी पण घरी थांबणार आहेत, तर मग या इनॉग्रेशनला आपल्याला वेळेवर पोचायला हवं. मामा, माझ्या डोक्यात असा विचार सुरू आहे ना की तू आणि मी दोघंजणही सुरुवातीला निघावं. तेव्हा आकाश म्हणतो की मी पण येतो ना. त्यानंतर अर्णव म्हणतो की नको, आजचा दिवस आपण थोडा चेंज करूया, ते म्हणजे मी आणि मामा जातो आता ऑफिसमध्ये, तू मिस इंदोरला सोबत घेऊन नंतर ये. तेव्हा मग आकाश म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा अर्णव त्याला सांगतो की त्याच्यामागे एक रिझन आहे. आकाश, दिवाळीच्या दिवशी माझ्यावर जो अटॅक झाला होता आणि ते अटॅकर्स हे आपल्या घरातच लपलेले होते. त्यामुळे आताही काहीही चुकीचं घडू शकतं. त्यामुळे मला अलर्ट राहिलं पाहिजे. मी सिंदूरच्या बाबतीत पण मला अशी हयगय करून चालणार नाही. तिथेही मला नीट लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा मग आकाश म्हणतो की ओके दादा, डोंट वरी. तू म्हणतोयस तर काळजी करू नकोस. तू म्हणतोयस तसंच करूया. अजिबात कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही आहे. मी आमच्या बहिणीसाहेबांना घेऊन येतो ऑफिसमध्ये, डोंट वरी. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके ग्रेट. मग मामा म्हणतो की बरं, तुम्ही दोघंही आता येणार आहात. मग आकाश वेळेवर पोहोच, जास्त उशीर करू नका, समजलं? तेव्हा तो म्हणतो की येस डॅड, आम्ही पोचतो वेळेवर. नंतर मग हे सगळं होत असताना अर्णवला आकाश म्हणतो की डोंट वरी, मी व्यवस्थित घेऊन येईन वहिनींना, तुम्ही दोघंजणही जाऊ शकता पुढे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ओके.
आकाश आणि ईश्वरी तुम्ही दोघंही नंतर या, त्यापुढे आम्ही दोघंजणही पुढे होतो आणि मग तयारी करतो. तेव्हा असं म्हटल्यावर आता इथे मामाही निर्धास्त झालेला असतो, कारण की ईश्वरीसोबत आता आकाश राहिलेला असतो. तेव्हा वल्लरी लावण्या म्हणते की लावण्या, हे काय केलंस तू? आज चक्क मला तू इनॉग्रेशनला यायला नकार दिलास मला? तेव्हा मामीला ती म्हणते की अहो हो, ते का दिला ते ऐकून तरी घ्या, त्याच्यामागे एक रिझन आहे. लावण्याला वल्लरी विचारते की कोणतं? तेव्हा लावण्या म्हणते की बघा, मी सांगते काय ते. तर इथे अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि म्हणतो की मिस इंदोर, म्हणजे आता मी तुला माझ्यासोबत प्रेझेंटेशनला किंवा इनॉग्रेशनच्या कामासाठी घेऊन जात नाही आहे. मी आज खूप बिझी असेन, त्यामुळे मी आकाशला इथे सांगितलं आहे तुझ्यासोबत थांबण्यासाठी आणि मग तोच तुला ऑफिसमध्ये घेऊन येईन. आय होप सो तुला काही वाईट वाटलं नसेल, म्हणजे मी तुला न विचारता आकाशला थांबायला सांगितले. तेव्हा मग ती म्हणते की नाही सर, काही नाही, मी समजू शकते की ऑफिसमध्ये तुम्हाला खूप काम असेल, त्यामुळे तुम्हाला थांबता येत नाही आहे किंवा लक्ष देता येणार नाही आणि तसंही सर तुमचं पुढे जाणं हे खूप जरुरी आहे. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, एक गोष्ट चांगलीच लक्षात घे की काही झालं तरीही तुला स्वतःची काळजी करायची आहे आणि घरात कुठेही एकटी थांबू नकोस, ओके? घरात तुला स्वतःला लक्ष द्यावं लागेल. मी मी भरपूर कामामध्ये असेन. मी ऑफिसमध्ये गेलो की मी खूप बिझी असेन. सो प्लीज, प्लीज, प्लीज बी अलर्ट आणि कोणासोबत तरी राहा. आकाश आहे तुझ्यासोबत. मामी आहे, ताई आहे किंवा मग आकाश, तिघांसोबत कोणाच्या तरी कनेक्टमध्ये सतत राहा. एकटी कुठेही राहू नको, समजलं? आता मी आकाशला इथे का थांबवून घेतलं हे तुला आणि मला माहीत आहे, पण हे त्याला माहीत नाही, ओके? त्यामुळे तुला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल स्वतःकडे आणि सतत कोणाच्या तरी टचमध्ये राहावं लागेल. ईश्वरी म्हणते की सर, काळजी करू नका तुम्ही, मी आहे ना, मी अजिबात टेन्शन घेणार नाही, मी स्वतःला व्यवस्थित जपेन. अर्णव म्हणतो की येस, तुला स्ट्रॉंग राहावं लागेल. जर तू घाबरली ना, तर तो राकेश त्याचा जास्त फायदा घेईल. त्यामुळे यू हॅव टू बी स्ट्रॉंग मिस इंदोर, असं अर्णव बोलून दाखवतो. त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणते की हो सर, काळजी करू नका. आणि लावण्या आता ईश्वरीच्या बाबतीत तिला सांगते वल्लरीला की तुम्हाला घरी थांबायचं आहे. तुम्ही जर घरी थांबलात ना, तर त्या मिडल क्लास ईश्वरीला ऑफिसमध्ये येऊ देणार नाही आणि मी तिथे सगळं काही इनॉग्रेशनचं मॅनेज करेन. इथे घरी थांबून तुम्ही त्या मिडल क्लासला मॅनेज करा, तिकडे मी ASRला मॅनेज करते, म्हणजे तिच्याशिवायच इनॉग्रेशन होणार. लावण्य म्हणते की हो ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हो अगं, आता ती ईश्वरी नाही तर अर्णव तुझ्यासोबत त्या फंक्शनच्या इनॉग्रेशन करणार आहे. खरंच आता हेच करायचं आहे, असं दोघींचंही ठरतं. तेव्हा ईश्वरी ही आता लगेचच त्याच्या हातामध्ये हात देते आणि अगदी आनंदाने त्याच्याकडे बघत असते. आणि त्याच वेळेला हे सगळं होत असताना ईश्वरी ही अर्णवला म्हणते की अर्णव सर, सगळं काही परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही जा ऑफिसमध्ये, मी इथे स्वतःची काळजी घेईन आणि आकाश सरांबरोबर नक्कीच पोचेन. आता अर्णवलाही बरं वाटतं की ईश्वरी अगदी नॉर्मल आहे. नंतर मग आता मामा हा आलेला असतो आणि नंतर अर्णवला म्हणतो की अरे वा अर्णव, कमाल दिसतोयस तू तर. तेव्हा मग अर्णव देखील येत असतो. तेव्हा आता आकाशला मामा म्हणतो की ऐकलंस का आकाश, ईश्वरीवर व्यवस्थितपणे लक्ष ठेव आणि कुठेही नजरेआड तिला एक सेकंदही होऊ देऊ नकोस, समजलं? व्यवस्थित काळजी घे तिची आणि तिला नीट ऑफिसमध्ये घेऊन ये. तेव्हा आकाश म्हणतो की येस डॅड, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, मी घेऊन येतो, व्यवस्थित तर येतो, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते. दोघंही एकमेकांना अगदी इशारे करत असतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी जातो, काळजी घे. ईश्वरी पण इशाऱ्यानेच त्याला सांगते. तेव्हा आकाश आणि मामा एकमेकांकडे बघून त्यांच्याकडे बघून हसायला लागतात. तर आता मामा म्हणतो की बरं चल अर्णव, आपल्याला उशीर होतोय. तर अर्णव आणि मामा दोघंजणही निघालेले असतात. आता ईश्वरी आणि आकाश तिथेच दोघंजणही उभे असतात. तेव्हा मग लांबूनच राकेश त्यांच्यावर नजर ठेवून असतो की नक्की यांचं काय सुरू आहे. तेव्हा मग आता राकेश मनातच विचार करतो की वा, म्हणजे हे सगळं तर बढिया आहे. खरं तर मला कळतच नाही, आज या मामा भाच्याची जोडी इकडे माझ्यासाठी मिस इंदोरला एकटंच ठेवून गेली आणि हो, या बावळट आकाशला इथे तिच्यासोबत जोडीने अर्णव ठेवून गेलाय का? पण हा काय, हा बावळट आहे, याला असंही कसंही मॅनेज करता येईल, असं म्हणून आता राकेश मात्र मनातल्या मनात खुश होतो आणि म्हणतो की चला, म्हणजे याचा अर्थ माझी इंदोरी जिलेबी आज माझी, कातील दिसतेय, असं म्हणून तो लांबूनच बघत असतो. तेव्हा आकाशला कोणाचा तरी कॉल येतो, म्हणून ईश्वरी ही आतमध्ये निघायला जाते. त्यावेळेला आता ईश्वरी ही लांबच उभी असताना
लांबूनच तिच्याकडे राकेश बघत असतो आणि हे सगळं बघत असताना आता त्याला खूप मजा वाटत असते. म्हणजे ईश्वरी ही किती कातील दिसते आणि आज ईश्वरी आणि मी असणार फक्त, याचा आनंद त्याला खूप झालेला असतो. आता ईश्वरी तिथून निघून जाते आणि राकेश पटकन तिथून लपतो. आता ईश्वरी तिच्या रूममध्ये जाणार तेवढ्यातच आता मागून तेवढी संधी राकेश साधतो आणि तो मागून तिच्या यायला लागतो. आणि ईश्वरी ही पुढे पटापट जात असताना तो मागून माझी इंदोरी जिलेबी असा तिला आवाज देतो. आणि असा आवाज दिल्याबरोबर ईश्वरी ही खूपच चिडते आणि तिथेच उभी राहते. अर्णव आता तिला काय बोललेला असतो ते ईश्वरीला आठवत असतं. आता राकेश हा तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी थांब, अगं कुठे चाललीस, असं म्हणत असताना आता ईश्वरीला आठवतं अर्णव म्हणालेला की मी सिंदूर, तुला स्ट्रॉंग राहायचं आहे. जर तू घाबरली तर तो जास्त प्रयत्न करणार आणि तो तुला घाबरल्यामुळे जास्तच त्रास देणार. त्यामुळे तू घाबरू नकोस. यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग, असं तो तिला सांगितलेलं तिला आठवतं. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की काय गं, अगं काय करतेस काय तू हे, म्हणजे आज इतका मोका मिळाला आहे आणि चाललीस कुठे तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की एक मिनिट, लक्षात ठेव, जास्त पुढे पुढे करायचं नाही, समजलं, नाहीतर मी माझ्यासारखी वाईट कोणी नाही आहे. आलं का लक्षात तुझ्या. अजिबात माझ्याशी बोलण्याचा किंवा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा मग राकेश तिच्याकडे बघतच राहतो. ती म्हणते की तुझ्यासारखा नीच माणूस ना मी कुठेही पाहिलेला नाही आहे, समजलं. तेव्हा आता तो म्हणतो की अगं हे काय आहे, अगं आपल्याला दोघांना मस्तपैकी एकांत मिळाला आहे आणि तुझं काय चाललं आहे आपलं वेगळंच. तेव्हा आता ईश्वरीला तो हात लावायला जाणार. ईश्वरी त्याचा हात अगदी बाजूला फेकून देते आणि म्हणते की हे बघ, जास्त मला हात वगैरे लावण्याचा प्रयत्न केलाचच ना तर बघ मी काय करेन, मी ओरडेन हां. मग तो म्हणतो की अच्छा ओरड ना, ओरड मग, सांग मला कोण ऐकणार आहे तुझं या घरामध्ये. ती माझी बावळट बायको, ती तर कधीच झोपली आहे. तिला औषध देऊन, तिला कधीच गुंगीचं औषध देऊन झोपायला सांगितले. नंतर कोण राहिली ती मामी, मूर्ख मामी, ती तर काहीच करू शकत नाही आणि तुझं ऐकणार आहे ती, असं वाटतं का तुला. आणि राहिला तर प्रश्न तो आकाशचा, तो आकाश तो तर मूर्ख आहे, त्याला तर असं बाटलीत उतरवू शकतो मी आणि माझ्या शब्दाच्या बाहेर काही नाही येतो. आणि अंजलीला गोळ्या औषधं हवी आहेत असं म्हणून मी त्याला बाहेर पाठवलं तर काय तो आनंदाने निघून जाईल. मग काय तू आणि मी, फक्त तूच आणि मीच. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की किती किती नीच असशील तू, किती निर्गुण आहेस तू. इतके घाणेरडे विचार तुझ्या डोक्यामध्ये येतात तरी कसे. अजिबात नाही, अजिबात मी तुला सहन करून घेणार नाही, असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवत असते. आणि मग राकेश म्हणतो की काय काय म्हणालीस तू, नीच हो तो तर मी आहेच गं, कारण की तो असल्याशिवाय मला माझ्या मनातल्या गोष्टी कशा काय पूर्ण करता येतील बरं. आता तो ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की असं करू नकोस, तू मला समजून घेत नाही आहेस, मला काय बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ईश्वरी असं म्हणून तो तिच्या खांद्यावरती हात ठेवायला जातो. तेवढ्यातच तिथून आकाश येतो. राजेश जिजू असा आवाज तो त्याला देतो आणि त्याला काहीतरी चुकीचं घडतंय असं समोर दिसत असतं. तेवढ्यातच आता राकेश हा ईश्वरीला म्हणत असतो, मिस ईश्वरी तुम्ही जाऊ द्या, तुम्ही कशाला मेहनत घेताय, तुम्ही मला सांगा त्या सूपची रेसिपी, मी बनवतो ना अंजलीसाठी. तेव्हा मग लगेचच राकेशला बघत आकाश येतो आणि म्हणतो की काय सूप. मग तो म्हणतो की हो, अरे माझ्या लाडक्या बायकोसाठी बनवतो, शेवटी प्रेम आहे ना, काय करणार, प्रेमासाठी सगळं करावंच लागतं. तेव्हा आता लगेचच राकेश म्हणतो की हो की नाही ईश्वरीजी, असं मुद्दाम तिला टोकून बोलतो. तेव्हा आकाश म्हणतो की हो जीजू, अगदी बरोबर आहे तुमचं. तेव्हा आता अर्णव अर्णव तिथे नसतो, त्यामुळे राकेश काही करून गैरफायदा त्याला घ्यायचा असतो. तो म्हणतो की आकाश, अरे ना एक काम होतं, म्हणजे अंजली खरं तर झोपली आहे, परंतु एक काम होतं महत्त्वाचं. तेव्हा मग तो विचारतो की काय. तेव्हा आता राकेश म्हणतो की म्हणजे ना जरा अंजलीच्या गोळ्या संपल्यात, तर जरा त्या गोळ्या आणशील तर खूप बरं होईल आपल्या मेडिकलवाल्याकडून. तेव्हा आता आकाशला लक्षात येतं की अर्णवने सांगितलं आहे ईश्वरीपासून जराही लांब जायचं नाही. त्यामुळे मग तो म्हणतो की बरं दादा, म्हणजेच मी एक काम करू का, मी त्या गोळ्या ना ऑनलाईन घरी मागवून घेतो, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि जर इथे आल्या ना तर ते व्यवस्थित बघता देखील येईल ना, त्यामुळे मी गोळ्या घरीच मागवतो. तेव्हा आता लगेचच आकाशला राजेश म्हणतो की हो हो चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो पण गोळ्या वेळेवर येतील ना रे आकाश. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो जीजू डोंट वरी, गोळ्या वेळेवर येतील, तसंही तो आपल्या ओळखीचा आहे.
असं म्हणून आता तिथून ईश्वरी बाजूला निघून जाते आणि आकाशही म्हणजे त्या मेडिकलवाल्याला कॉल करायला निघून जातो. तेव्हा आता राकेश विचार करतो की या बैलाला ईश्वरीचा बॉडीगार्ड म्हणून या अर्णवने ठेवून गेला आहे, पण काही झालं तरीही मला या दिवशीचा संधी मोका सोडायला नको. तर राकेश विचार करतो की काही झालं तरीही आज मला ईश्वरीला मिळवायची संधी अशी गमावून चालणार नाही. आणि इथे वल्लरीने अनिताला बोलवलेलं असताना म्हणते की सगळी तयारी, सगळं काम झालेलं आहे का तुझं? तेव्हा ती म्हणते की हो ताई, सगळं काम झालं आहे, फक्त अंजलीताईंना नंतर दूध नेऊन द्यायचे. आणि मग वल्लरी विचारते की संध्याकाळचा स्वयंपाक? अनिता म्हणते की हो ताई, तो पण झालेला आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की काय मूर्ख आहेस तू, सगळं काम आटोपून घेतलंस, काही काम बाकी ठेवलं नाही, जा मग. असं म्हणून आता ती तिला जायला सांगते. आणि वल्लरी इथे बोलत असते म्हणजे मोठ्यानेच की काही झालं तरीही त्या मिडल क्लास ईश्वरीला आज ऑफिसला मला जाऊ द्यायचे नाही, काहीतरी कारण काढून तिला तिथे अडकवलंच पाहिजे. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि विचारतो की येऊ का मामी आतमध्ये? तेव्हा आता ती त्याच्याकडे बघायला लागते आणि मग राकेश म्हणायला लागतो की मामी, अहो हे काय बघतोय मी, की तुम्ही इथे थांबला आहात, अंजलीसाठी थांबलात, खरंच खूप चांगलं झालं. पण आकाशला इथे थांबण्याची म्हणजेच त्या अर्णवने आकाशला इथे थांबवण्याची काय गरज होती? म्हणजे मला दिसतंय नाही जे काही चाललंय ते. अर्णवचं वागणं ना मला अजिबातच पटत नाही आहे मुळात. तेव्हा मग मामी त्याच्याकडे बघतच राहते. त्याचा मुद्दा काय हे तिला सुरुवातीला समजत नाही. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की म्हणजे मला असं वाटतंय की अर्णवने आकाशला पण सोबत घेऊन जायला हवं होतं ना खरं तर, पण असं त्याने केलं नाही. त्याने मुद्दाम त्याला स्वतःच्या बायकोसाठी इथे घरात ठेवलं. कशाला, काय गरज होती इतकं सगळं करण्याची? म्हणजे आकाश किती हुशार आहे, त्याच्यात किती टॅलेंट आहे, तर अशा या फंक्शनच्या वेळेलाच हे टॅलेंट असं बाकीच्या लोकांच्या समोर आलं पाहिजे ना. नाही म्हणजे आज इतकं मोठं फंक्शन आहे, तर सगळे बाहेरगावचे क्लायंट वगैरे येतील, तर त्यांनाही आकाशचा हुशारपणा समोर दिसायला हवा होता ना, की तू किती स्मार्ट आहे. आणि मी बघतोय ना सुरुवातीपासून की त्याने स्वतःला या कंपनीमध्ये किती झोकून दिलेलं आहे. अगदी अर्णवच्या बरोबरीने तो सगळं काम करत असतो. पण अर्णव मात्र त्याला कधी ना असं क्रेडिटच देत नाही. स्वतः सगळं काही क्रेडिट घेऊन पुढे पुढे करत असतो. पण आकाशला हे कसं समजत नाही आहे आणि मामालाही कळत नाही आहे की अर्णव काय आकाशचा फक्त वापर करून देतोय असंच दिसतंय ना. तेव्हा मग मामी म्हणते की जावई बापू, नशीब तुम्हाला तरी समजलं. माझं पण हेच म्हणणं असतं. मी पण कित्येक वेळा यांना बोलून दाखवते, पण हे बाप लेक दोघंजणही अगदी अर्णवचे फॅन आहेत. त्याला अगदी देव समजत असतात. त्यांना किती वेळा सांगितलं तरीही त्यांना कळत नाही. खरं तर माझ्या आकाशच्या या सगळ्यावर व्यवस्थित हक्क पाहिजे, अगदी बरोबरीने, पण नाही. दोघांना कळतच नाही आहे. मी किती सांगितलं तरीही नुसते अर्णवला देव म्हणून पूजत असतात दोघं बापले. तेव्हा आता राकेश म्हणतो की हेच तर ना, हेच मामी कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपल्या आकाशला आज वेळेवर तिथे फंक्शनला पोचवलं पाहिजे. म्हणजे त्याला जायला तुम्ही सांगा, नाहीतर त्याचं टॅलेंट हे असंच दाबून ठेवलं जाईल. त्याला पुढे काम करण्याची संधी तरी कशी मिळणार ना. सगळ्यांसमोर त्याच्याही कामाचं क्रेडिट त्याला दिलं गेलं पाहिजे, मग त्यालाही बरं वाटेल. आणि आफ्टर ऑल तो पण सगळं काम करतच असतो की, मी बघतोय अगदी अर्णवच्या खांद्याला खांदा लावून तो काम करतो. परंतु त्या आकाशला क्रेडिट द्यायचं सोडून हा अर्णव काय करतो, तर तो आपल्या बायकोला इकडे तिकडे स्वतःसोबत नाचवतो. हे तर मला त्याचं म्हणणं अजिबात पटत नाही आहे. तुम्ही काही बोला मामी, असं म्हणून तो आता वल्लरीला अगदी झाडावर चढवत असतो. वल्लरी म्हणते की जावई बापू, नशीब तुम्हाला तरी पटलं. बरं, पण आता काय करायचं आहे? मला तर त्या ईश्वरीचं तोंडही बघण्याची इच्छा होत नाही. आणि स्वतःच्या बायकोच्या दुमतीसाठी त्याने माझ्या मुलाला ठेवलं, म्हणजे तिला ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी हे सगळं करतोय अर्णव. तेव्हा आता लगेचच राकेश म्हणतो की मामी, एक काम करू शकता तुम्ही. तुम्ही त्या आकाशला ऑफिसमध्येही पाठवू शकता, शिवाय त्या ईश्वरीला इथे घरातही ठेवू शकता. म्हणजे काय आहे ना, की ईश्वरीला तुम्ही सांगू शकता की तू जाऊच नको म्हणून. नाहीतर असं काहीतरी केलं पाहिजे की ती ईश्वरी ऑफिसमध्ये वेळेत पोचायलाच नको. म्हणजे कसं आहे ना, की आकाशही तिथे पोचेल आणि त्यालाही याचं क्रेडिट मिळेल. दोघांचाही आता व्यवस्थित प्लॅन होतो. आकाश तयार झालेला असतो आणि तिथून ईश्वरी पण तयार होऊन येते आणि चला आकाश सर असं म्हणते. तेव्हा मग आकाश म्हणतो की वा वहिनीसाहेब, तुम्ही एकदम गॉर्जियस दिसताय. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की थँक्यू भाऊजी. तेव्हा तो म्हणतो की वा, आज चक्क आकाश सरांवरून भाऊजी म्हणालीस. मग ती म्हणते की हो, तुम्ही पण मला वहिनीसाहेब म्हणालात ना, म्हणूनच मी तुम्हाला भाऊजी म्हणाले. तेव्हा आता ते हसत असतात. बरं आकाश म्हणतो की ठीक आहे.
ईश्वरी म्हणते की मी अंजलीताईंना भेटून जरा निघते, मग आपण निघूया. त्यावर तो म्हणतो की नको नको, अंजलीताईकडे नको, मी आताच तिच्या रूममध्ये गेलो होतो, ती झोपली आहे. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की बरं मग आपण निघूया. ईश्वरी म्हणते की चालेल निघूया. तर इथे तेवढ्यातच वल्लरीने नाटक करायला सुरुवात केलेली असते. "आई गं आकाश, आकाश लवकर ये रे" असा आवाज देत असते. मग लगेच ईश्वरी म्हणते की काय झालं मामींना, चला आकाश सर बघूया. आता ते रूममध्ये येतात आणि वल्लरी अगदी पाय घेऊन खाली बसलेलीच असते की "आई गं माझा पाय जोरात दुखतोय रे आकाश, लवकर ये रे बाळा." तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय झालं आहे, थांबा मामी, उठा जरा उठा. आता दोघंजणही तिला हाताला धरून उठवतात. आता लंगडण्याची ॲक्टिंग करत करत ती मागे त्या दोघांचा आधार घेत सोफ्यावर येऊन बसते. तेव्हा ती बसल्यावर आकाश म्हणतो की "मॉम, काय झालं तुला अचानक? असा तुझा पाय का दुखू लागलाय?" तेव्हा आता ईश्वरी म्हणते की "मामी काय झालं तुम्हाला?" तेव्हा ईश्वरीचा हात ती रागानेच मागे ढकलते आणि म्हणते की "गप गं तू." तेव्हा आता ईश्वरी म्हणते की "मामी, अहो काय झालं काय तुम्हाला?" तेव्हा ती म्हणते की "माझा पाय अचानक दुखायला लागला रे आकाश, मी चालत होते पण अचानक माझ्या पायाला कळ आली आणि इतका दुखतोय ना रे सांगू, मला माझ्या पायावर उभंही राहता येणार नाही आहे, खूप त्रास होतोय." आकाश म्हणतो की "मी एक काम करतो, मी ना जिजूंना सांगतो की तुला डॉक्टरकडे घेऊन जायला किंवा डॉक्टरांनाच इथे बोलवतो मी, ओके, मलाही फंक्शनसाठी निघायचं आहे." तेव्हा आता ईश्वरी म्हणते की "अहो मामी, प्लीज तुम्ही मला पाय तरी बघू दे, म्हणजे जर जराशी दुखरी नस असेल तर हलक्यासा हाताने मसाज करता येईल." तेव्हा मग ती म्हणते की "नाही, अजिबात नाही, तू आकाश मला घेऊन जा, आई महत्त्वाची आहे की तुला ते फंक्शन." ईश्वरी म्हणते की "बरोबर आहे आकाश सर, तुम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा, फंक्शन नंतरही अटेंड करता येईल, पहिले आई महत्त्वाची आहे." तर इथे ईश्वरीच्या सांगण्यावरून आकाश हा वल्लरीला हाताला धरून घेऊन चाललेला असतो आणि तेव्हा ईश्वरी तिथे एकटीच असते आणि तिलाही आता टेन्शन आलेलं असतं. मागून तिच्याकडे राकेश बघतच असतो की चला आता मला मोका मिळाला आहे माझ्या इंदोरी जिलेबीसोबत. तर इथे अर्णव सारखा सारखा मोबाईल बघत असतो. तिथे लावण्य येते आणि म्हणते की "ए आर, चल, आपली PR टीम वाट बघत आहे, ती जास्त काळ वाट बघू शकत नाही, आपल्याला फंक्शनला सुरुवात केली पाहिजे आणि कसंही आपलं फंक्शन आणि आपले जे गेस्ट आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "लावण्या, अजूनही आकाश आणि मिस इंदोर आली नाही आहे आणि मिस इंदोर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या फंक्शनला सुरुवात होणार नाही, कारण की मला मिस इंदोरच्या बरोबरीने हे इनॉग्रेशन करायचं नाही आहे. सो कितीही उशीर होऊ दे, परंतु जोपर्यंत मिस इंदोर येणार नाही तोपर्यंत या फंक्शनला सुरुवातच होणार नाही." असं आता सरळ अर्णवने लावण्याला सांगून टाकलेलं असतं. आता लावण्या गप्प बसते. आता अर्णवला फोन येतो म्हणून तो बाजूला बोलण्यासाठी निघून जातो आणि लावण्या विचार करते की यार काहीही कर, परंतु आजचं हे इनॉग्रेशन तुला माझ्यासोबतच करावं लागणार, कारण की काही झालं तरीही तुझी ती बायको मिडल क्लास ईश्वरी काही ऑफिसमध्ये पोचणार नाही, मामी तिला इथे येऊच देणार नाही. तर इथे आता राकेशने मस्तपैकी प्लॅनिंग केलेलं असतं आणि तो अगदी त्याचा नाईट ड्रेस घालून घरी आलेला असतो आणि त्याचा घरचा जो मेन दरवाजा असतो तो बंद करून घेतो आणि नंतर विचार करतो की चला आज फक्त माझी इंदोरी जिलेबी आणि मी, आजचा हा गोल्डन चान्स मी अजिबात घालवणार नाही. तर इथे आता ईश्वरी पण घाबरलेली असते. नेमकं पुढे काय होणार आहे, ईश्वरी ऑफिसमध्ये कशी पोचेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.